जे मुख्य लेणं आहे ते आपण पाहूया। हे पहा, इथलं मुख्य लेणं, इथे एक आपल्याला वरती मधमाशीचं जे छत्त जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। पहा, खूप सक्रिय आहे ते। आणि इथे काय म्हणतो आपण, गंध, ज्याला परफ्यूम म्हणतो आपण, बॉडी स्प्रे वगैरे म्हणतो, ते जर असं अशा ठिकाणी जर आपण लावून आलो तर ते आपल्यावरती हल्ला करू शकतात किंवा या ठिकाणी आपल्याला दंश करू शकतात। तर सक्रिय आहेत, वरती पाहू शकता। या चैत्यामध्ये आपण जाऊया। तर हे लेणी क्रमांक 2 आहे, हे चैत्य आहे। पहा, या ठिकाणी या चैत्यामध्ये आपल्याला हे जे पिलर पाहायला मिळत आहेत, हे पिलर खूप सुबक आहेत आणि हे ओरिजिनल फॉर्ममध्ये आहेत। याचं रिस्टोरेशन जे आहे ते केलं गेलं नाही, जशाच तसं आहे। वरती तुम्हाला जो स्तूपावरती जी हार्मिका असते तशा प्रकारचा एक पॅटर्न पाहायला मिळतो। आणि या ठिकाणी एक जे मातीचं जे माठ असेल ते मातीचं माठ उलटं जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतं। आणि या मातीच्या माठातून हे जे अष्टकोनी पिलर जे आहेत ते खालच्या दिशेला घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा प्रकारे इथं 2 म्हणजे पूर्ण स्वरूपामध्ये स्तंभ पाहायला मिळतात आणि 2 अर्धवट आकारामध्ये। हे पहा, हे आहे चैत्य। आणि हे जे चैत्य आहे या चैत्यामध्ये स्तूप निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु तो जो प्रयत्न आहे तो अर्धवट झालेला आहे। इकडे पाहू शकता, याचं जे कोरीव काम जे आहे किंवा खोदकाम जे आहे, वरून खोदकाम जे आहे ते करायला सुरुवात केली गेली होती, तर वरून कोरत खालपर्यंत आले होते आणि असा शेप जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अर्धवट झालेला आहे, म्हणजे सर्क्युलर स्तूप बनवण्यासाठी। तर पहा, इथे हा सर्क्युलर फॉर्म जो आहे तो बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न झालेला आहे। आणि या ठिकाणी चौकोन जे कोरीव काम जे आहे ते झालेलं आहे। म्हणजे या ठिकाणी पहिलं जे प्रथम चरणामध्ये लेणी जी आहे ती खोदली जायची, खोदल्याच्या नंतर मग त्याला आकार उकार दिला जायचा। तर खोदलं होतं, कधी खोदलं होतं तर म्हणजे दगड जो आहे, कोरीव काम जे आहे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये कोरीव काम झालं होतं। त्यानंतर या ठिकाणी हे जे लेणं आहे अर्धवट असंच सोडण्यात आलं होतं। आणि हे जे अर्धवट सोडलं गेलं होतं हे थेरवादी पंथाचे जे बौद्ध भिक्षू होते त्यांच्या माध्यमातून हे जे लेणं आहे ते अर्धवट सोडलं गेलं होतं। परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता, नंतरच्या काळामध्ये या लेण्यांमध्ये इतर पंथाच्या किंवा इतर समूहाचा वाद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून या ठिकाणी आपल्याला